यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात ईव्हीएम विरोधात ठिय्या आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचे राजेश लाटकर आंदोलनात सहभागी झाले। बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन नसून एक लोक चळवळ असल्याचं राजेश लाटकर यांनी म्हटलंय। या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर या निकालावर आक्षेप घेत ईव्हीएमची पडताळणी करा, तपासणी करा अशी मागणी जी आहे ती अनेक राजकीय पक्षांकडून केली जात आहे। पुण्यामध्ये बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरात भारतीय लोक या संघटनेकडून आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। पापाची तिकटी या ठिकाणी हे जे संपूर्ण कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। या पापाची तिकटी या ठिकाणी घोषणाबाजी करत ईव्हीएमची पडताळणी व्हावी, ईव्हीएम हटाव अशा अनेक घोषणाबाजी करत हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे। बाबा आढाव यांनी वयाच्या 95व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू केले आणि याच्याच समर्थनार्थ या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ही जी घोषणाबाजी करत असल्याचं सध्या पाहायला मिळते। अनेक यामध्ये मुद्दे यांचे आहेत। ईव्हीएम हटाव असेल, त्याचबरोबर तरुणांनी जागरूक व्हावं असे असेल, लोकशाही बचाव अशा अनेक मुद्द्यांवर बोलत या ठिकाणी हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमका आजच्या या आंदोलनामधून धरणे बसलेला आहे, काय नेमकी मागणी आहे? पहिली गोष्ट समजून घ्या की चौकशी यंत्रणेचा दबाव आणि भीती, त्यातून पक्ष फोडाफोडी आणि पक्ष फोडाफोडी करून सत्तेची खुर्ची बळकवण्याचा जो प्रकार आहे, यामुळं महाराष्ट्र आणि या देशाच्या लोकशाहीचं दिन दहाडे वस्त्रहरण कोणतरी करतंय, त्याला विरोध म्हणून बाबा आढावांनी आत्मक्लेश आंदोलन चालू केलंय। कोल्हापूर वासियांनी त्याला पाठिंबा दिलाय, हे पहिलं कारण। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो अशा अनेक घोषणा दिल्या जातात। मात्र मतदार राजाच मत जे आहे ते सुरक्षित आहे का, त्यांचा डाटा सुरक्षित राहायला पाहिजे, एक मशीन जे आहे ते प्रत्येक निकाल बदलू शकतं अशा प्रतिक्रिया या संपूर्ण सामाजिक कार्यकर्त्याच्या आहेत। त्यामुळे बाबा आढाव यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे याचा आता राज्यभरातून प्रतिसाद देखील दिला जातो आणि ही चळवळ जी आहे ती चळवळ कुठेतरी उभी राहिल्याचं सध्या चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।